अरे विसरलात काय मला? काय म्हणता मित्रांनो, मी आलो बघा नांदेडला. कारण मला उद्या जायचं रत्नागिरीला आणि सुट्ट्या पण संपले होते आणि आजच जाणार होतो, पण काही तिकीट भेटलं नाही. खूप रश होता म्हणून तर इतर आलो आहे, तर फिरणं तर पाहिजे ना. मग सरळ आलो मावशीकडे. मावशीकडे आलेला काय बघतो का प्रणवचं कामच सुरू होते. म्हणलं याचे कामं होते मग बाहेर जाता येते. मग आम्ही निघालो, आशू, मी आणि आर्यन. आम्ही सरळ निघालो भोलेबाबाचे दर्शन घ्यायला. आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि सरळ निघाला बघा शॉपिंगला. तुम्ही म्हणून असं का पकडलोय? तुम्ही फक्त समोर बघा, बाप्पांचं रूप किती सुंदर दिसतं. बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही सरळ निघालो शॉपिंगसाठी. आर्यनची शॉपिंग करायची होती. हे ना कपडे भेटत नव्हते बघा, वैताग आणला होता या दोघांनी. थोडं म्हणलं फोटो बिटो काढून घेऊ, काय चाललंय आपलं. काढून घेतले आणि यांनी सगळे रूममध्ये जेवढे कपडे होते ना ते सगळे ट्राय करून बघितले आणि माझ्या एकट्याला लाईनमध्ये थांबवलं. मला झोप यायला ती आणि भूक पण खूप लागली होती बघा. इथून सरळ आम्ही आलो दाबेली खायला. दाबेली घेतली, A1 दाबेली होती. दाबेली खाऊन घेतलो आणि आमचा लगेच प्लॅन ठरला बघा काळेश्वरला जायचं. काळेश्वर म्हणजे विष्णुपुरी आणि खूप जवळ पण आहे आपल्या तिथून. 11 महिन्यानंतर नांदेडला आलो आहे म्हणजे काळेश्वरला जाऊन दर्शन घेणं बनतेच बघा. म्हणून सरळ आलो. आता काय मी लगेच पोहोचलो, काय जास्त पण लांब नव्हतं आणि मध्ये फोन अलाउड नाही आहे, पालन केलं पाहिजे नियमाचा. म्हणून टाकला फोन खिशामध्ये आणि आधी पहिलं दर्शन घेऊत म्हणलं. दर्शन झालं व्यवस्थित. तुम्ही जर दर्शन घ्यायला असाल फिर डॅम बघायला येत असाल ना, तर काळजी घ्या, पाणी खूप आहे नदीला. आणि जाताना आमच्या दोघांची मस्ती बघा, अहो आणि अहोची, आर्यन आणि आशूची. हे काय सुधरत नाहीत, मस्ती तर करणार हमेशाच. आणि आम्ही आलो सरळ भेळ खायला आणि समोर जी आम्ही एवढी मजा केली ना ते पाहण्यासाठी ना दुसऱ्या पार्टची वाट बघा. चला भेटतो तुम्हाला मी, बाय.